मुळातच अविनाश जाधव यांनी जो आरोप केलेला आहे त्याला काही तथ्य नाही आहे. आनंद आश्रमासाठी कोणीही येत नाही किंवा गेले दिघेसाहेब असतानासुद्धा आणि दिघेसाहेबांच्या पश्चात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे जनतेची सेवाच करत आहेत. पूर्वी पण जनतेची आम्ही सेवाच करत होतो आणि आजसुद्धा जनतेची सेवाच करतो आहे आणि जनतेची सेवा करतो म्हणून आमचे खासदार आमदार निवडून येतात. कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही जनतेच्या कामाला महत्त्व दिलं जातं. येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आनंद आश्रमामध्ये आमचे खासदार नरेंद्र मिस्के साहेब असतील, महिला आघाडीच्या मनीषा शिंदे असतील, असे सर्व नेते मंडळी आनंद आश्रमामधून लोकांच्या तक्रारींचा निवारण करण्यासाठी बसलेले असतात. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की आम्ही इथे विलास कालन म्हणून आहे, ते आमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये जे काम करतात किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये जे काही समस्या असतात त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आम्ही आनंद आश्रमामधून करत असतो. लोकांना आर्थिक मदत असेल किंवा दुसऱ्या काय पद्धतीची मदत असेल ती मदत आम्ही नेहमीच करत असतो. म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा शिंदेसाहेबसुद्धा आनंद आश्रमामधून कितीतरी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि ह्याच आनंद आश्रमामधून माननीय शिंदेसाहेब आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जनतेची कामं करतो म्हणून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार असतील आणि खासदार असतील हे निवडून आले. कारण आम्ही जनतेची कामं करतो, जनतेच्या सेवेमध्ये सदैव तत्पर असतो. आनंद आश्रम हे आमचं श्रद्धेचं ठिकाण आहे, आमचं देऊळ आहे. ते इथं कुठच्याही प्रकारचा गैरकारभार व्यवस्था आम्ही करत नाही. तिथे जर करत असतो तर लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलंच नसतं, लोकांनी आम्हाला आमचे खासदार आमदार निवडून दिलेच नसते, आमचे नगरसेवक निवडून दिले नसते. ज्या पक्षाचे आपण काय आहात आज, आमच्या इथे लोकांची कामं केली जातात, कुठच्याही प्रकारची वसुली केली जात नाही या आश्रमामधून. म्हणून जनता आम्हाला आमच्या निवडून देतील. आमच्या नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, महिला कितीतरी पदाधिकारी आहेत, इथूनच सगळेजण मोठे झालेले आहेत. आणि आनंद आश्रम या सर्व ठाणेकरांचं हे श्रद्धास्थान आहे. त्याच्यावरती आपण गालबोट ठेवत असाल तर आपल्यासारखे, म्हणून आज आपल्याला मागच्या वेळेला तुम्ही 2nd नंबरला होतात जाधव साहेब, यावेळेला 3rd नंबरला गेलात का? कारण आपलं कामच नाही. हे असं काहीतरी फेसबुक लाईव्ह करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. काहीतरी काम केलं असतं तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं असतं. त्यामुळे अविनाश जाधवनी जे काय बोलत आहे त्याच्यावरती त्यांनी जरा स्वतःच्या तोंडावरती कंट्रोल ठेवावा, भान ठेवावं, कुठेही काही टीका करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.